बाबा तू आत्ताच राहा. हो का नाही ते आईला ना रडू नका. आई मुला तुम्हाला रडायला येते. होय तुला पण रडायला येते. आत्या नाही आवाज. रात्री किती वाजता झोपले? बाय आई. हो बाबांसोबत येऊ का मी? हो हो बाय 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 आई. बाय हे बाई इथनं इथनं बाय बाय कर. बाय आई. बाय बाय करा. बाय बाय करा. बाय आई. बाय बाबा. अंधार दिसतोय. हो 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 मी बाबांसोबत येऊ शकते. लेस नीट बांधलीस का? कुठली पण सीट घेऊ शकतो का? उधर इथं नव्हतं पुढे जातोस. मी बोलते की तू येते. नाही बघ. बाबा आईला सांगा हा. ऐकलं. आईला सांगा लढायला नको. आईला पण हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 20 एप्रिल 2024 आणि आज मी चाललेले आहे आत्याकडे. अतुलची आत्या आहे मनीषा आत्या, त्यांच्या गावाला चालले आहे. गेले म्हणजे जसं माझं लग्न झालं तेव्हापासून तर मी कधी गेलेच नव्हते त्यांच्या गावाला. तर ह्या टायमाला त्यांच्या गावामध्ये खूप सारे काय म्हणतात प्रोग्राम आहेत किंवा त्यांच्या इथे नवीन हनुमंताचं मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यामुळे त्या मला बोलले की अशी तर आली नाहीस पण आता ये नक्की आवर्जून. तर मी बोलले चला ठीक आहे आपण जाऊया. आणि मुलांना सुट्टी आहे जसे की आता शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत. तर मी आता आज आम्ही जात आहोत मग राजच्या गावाला. तर चला तर मग ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आज काय हेच सगळं तुम्हाला दिसणार आहे फिरत फिरत जाणारी गाडी, कारण आत्याचं गाव आमच्यापासून खूप लांब आहे. मी साताऱ्यापासून खूप आतमध्ये आहे, हायवेला आहे त्यांचं गाव. तर चला तर मग आजच्या प्रवासाची मजा घेऊया आणि जाऊया. परत भेटते मी. आणि आज आम्ही आमची राहती गाडी पकडलेली आहे, म्हणजे 6:30 वाजता जे आमच्या गावातून निघते एस-टी, ती एस-टी घेतलेली आहे. कारण ह्या एस-टीचं असं खासियत आहे किंवा महत्त्व आहे की हीच एस-टी राजच्या गावाला जाते, म्हणजेच मनीषा त्याच्या गावाला जाते. फक्त सातारमध्ये थोडा उशीर थांबते आणि नंतर हीच गाडी मग त्या राटणी गावाकडे जाते. मग मला असं वाटलं हीच आपलं म्हणजे फिरत फिरत जाण्यापेक्षा हे आपलं सोपं आहे. एका गाडीनं जावं लागेल, फक्त सकाळचं उठायचा त्रास होईल. तर आता आमचं इथं प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर चला तर मग ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. मी येऊन पोचलेली आहे सातारमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे साताऱ्यातली मंडळी मला खूप आवडते. म्हणजे गावच्या फ्रेश भाज्या मिळतात, रानभाज्या, शेतातल्या भाज्या सगळ्याच इथं असतात. आणि ही मंडळी सकाळचीच असते, म्हणजे जवळजवळ 5 वाजल्यापासून असते ते दुपारचं टायमिंग मला एवढं काही माहिती नाही आहे. पण मी कधी मुंबईवरून जरी मी आले तरी मी नेहमी इथं भाजी घेते. परत असे आता मी बाईच्या इथे जाते आणि आज तसं की मी सकाळची लवकर निघालेले, त्याच्यामुळे तर इथं मंडळी आहेत चालू. तर बोलले बाईलाही छान छान भाज्या घेऊन जाव्यात, कारण बाईलाही खूप भाज्या आवडतात शेतातल्या वगैरे.
आणि इथे आता आम्ही आता करतो भाज्यांची खरेदी. जसं की मी बोललेली, ही गाडी आम्हाला सातारमध्ये 15-20 मिनिटासाठी किंवा अर्ध्यासाठी थांबायला लागतं, म्हणून तोपर्यंत बोलले भाज्या घेऊया. तर आता इथं मी भाज्यांची खरेदी करते. आणि त्याचबरोबर मला दिसलं बाजारामध्ये रानफळ, ह्याला आंबोळक्या म्हणतात आणि खूप छान लागतं. आंबट असं गोड असतं, जास्त आंबट नसतं, गोड असतं. आणि सहसा ह्यांचं सीझन संपलेलं आहे, पण त्या मावशींकडं होतं आणि बाईला पण आवडतं म्हणून मी घेतलेलं आहे. आणि आता परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे. जसे की एस टी आमची आलेली आणि आता आमचा प्रवास परत सुरू झालेला आहे. श्रवण पण उत्साही आहे, जरासा नाराज पण होता, कारण आईंपासून त्याला दूर यायचं नव्हतं, त्याला राहायचं होतं गावाला. पण जसं की पुढे आमची कामं भरपूर आहेत, म्हणजे बाहेर पण जायचं आहे. ते एक सस्पेन्स आहे तुमच्यासाठी की आम्ही कुठे जाणार आहोत, ते लवकरच कळेल, पण आत्ताच नाही. तर चला तर मग ब्लॉग संपूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा. आणि माझ्या जत्रेची ब्लॉग मी या चॅनलवरती पहिल्यांदा अपलोड केलेले आहे, तर तेही नक्की बघा, सासरच्या जत्रेचे. कारण याआधी मी सासरच्या जत्रेला म्हणजे चॅनलवरती मी अपलोड नव्हते केले, तर नक्कीच बघू शकता तुम्ही. हो, राजाच्या गावाला राजा. जीव शांत झाला, तुला देऊ? कुणाचं आहे बाबा रे? बारीक बांधा पण बोजा भारी उचलतेस, पटापट पटापट उचलते. पण झाडे आणि असं शोपीसचं पण हे, हा मध्ये हे सुद्धा लावायला दिलेलं झाड. हो, हेच आहे ते. तुम्हाला गाडी पकडायला एवढंच लांब यायला लागतं, गाडी पकडायला. हे राज बाबांना सांगूया बॅगा घेऊन आम्ही जातो. बाबांना तुम्ही थांबा, आम्ही जातो. ई वाव करतोय, काय घेशील अंग? किती लांब आहे, पाय दुखतात माझे. ते घराचं भारी आहे. हा शी श्रवण. आवाज ऐकवते, कसला आवाज येतोय ते किरकिऱ्यांचा. मला वाजवताच येत नाही. कुठे दिसतोय? आता बघ ना, उलट लटकलंय. कुठे दिसतोय का? अरे उलट लटकलं ते दिसत नाही. एवढं झूम करून येणारच नाही ते. आवाज काय करतो ते? हा मम्मी, काय त्यांचं असेल ते आवाज. ड्रायव्हर हाड त्याच्या गाडीवर आम्ही बसलोय आता. मागचा व्ह्यू छान. म्हशी, त्याला बोला एक पण म्हस नाही, गाय नाही, मांजर नाही. आता मुली तसे छान तयार झालेले आहेत. सकाळी आलो, जेवलो आणि झोपलो. त्यानंतर आता संध्याकाळनं कार्यक्रम आहे. हनुमंताची मूर्ती जी आहे ती पूर्ण गावातनं फिरवायची आहे. त्यासाठी ते मुलं छान अशी तयार झालेली आहेत आणि निघाली आहेत आता ती.